उत्तर महाराष्ट्रात एका मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे। बातमी काय पाहूयात। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची घरवापसी झाली आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांचं हिना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश पार पडलाय। लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारल्यानं त्यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवली होती। पण निवडणुकीत पराभव झाल्यावर त्या भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा होत्या। या पक्षप्रवेशाचा भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे, कारण ग्रामीण भागातल्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे नंदुरबार आणि आसपासच्या भागात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे। 2014 पासून तर 24 पर्यंत 2 वेळा मी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची खासदार म्हणून निवडून आली आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी अक्कलकुवा मतदारसंघातून केली होती आणि आज त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली, त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचेही मनापासून आभार मानते। तर हिना गावित यांची पार्श्वभूमी नेमकी काय, राजकीय प्रवास कसा राहिला ते पाहूयात। माजी आदिवासी विकास मंत्री आमदार विजय कुमार गावितांच्या त्या कन्या आहेत। हिना गावित स्वतः MBBS, MD, LLB आहेत। आदिवासी भागांमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात त्यांचा कायम पुढाकार असतो। 2014-2019 मध्ये सलग 2 टर्म त्या भाजपच्या खासदार राहिल्या आहेत। या कामगिरीमुळे 4 वेळा संसद रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय। संसदेतलं त्यांचं कामकाज सुद्धा उल्लेखनीय राहिलंय। 2024च्या लोकसभा निवडणुकीत पाडवींकडून त्यांचा पराभव करण्यात आला। विधानसभेच्या तिकिटासाठी भाजपचा राजीनामा त्यांनी दिला होता, कारण हे तिकीट त्यांना नाकारण्यात आलं होतं। 2024ची विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली। अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात त्यांचा पराभव झाला। निवडणुकीत पराभवानंतर काही महिन्यातच त्यांनी घरवापसी केली। गावित कुटुंबाचं उत्तर महाराष्ट्रात मोठं राजकीय वजन आहे। जिल्ह्यातील बहुतांश सत्तेची पदं गावित कुटुंबाकडे आहे। आदिवासींमध्ये गावित घराण्याचा मोठा प्रभाव आहे। पक्षप्रवेशाने नंदुरबारसह खानदेशात भाजपला बळकटी मिळणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला याचा मोठा फायदा होण्याचीही शक्यता आहे। तर हिना गावितांच्या पक्षप्रवेशाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। आता त्यांचे वडील जे आहेत तेही मंत्री होते, त्याही जे आहेत त्या मागच्या काळामध्ये खासदार होत्या, त्यामुळे त्यांची घर वापसी जी आहे ती वापस घरातून का गेल्या आणि वापस का येतात आहे आणि त्याच्या आधी त्या कोणत्या घरात होत्या, हा सर्व जो भाग आहे यावर काही भाष्य न केलेले बरे आहे।